तुम्हाला एवढ्या त्याचा रिलेशनशिप होतं? खूप चांगलं भारी वाटतं आता. वाटतंय. स्वप्न 12 पूर्ण झालंय 12 वर्षांचं. 12 वर्षांचं लहानपणीचं स्वप्न. पहिलं घरच्यांचं काय रिएक्शन होतं याच्यावरती? घरच्यांचं रिएक्शन एवढं आम्हाला जेवढं आम्ही एक्सपेक्ट केलेलं त्यापेक्षा जास्तच आहे. हां. म्हणजे खूप आम्हाला कोणी जास्त त्रास नाही नाही दिला. दिला. लवकर सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं. एक्सेप्ट केलं आणि झालं पण ते आज. म्हणून खूप चांगलं वाटतंय, बाकी काय नाही. काय वाटतं म्हणजे की अशी भेटली पाहिजे होती म्हणून? असं काय नव्हतं का अशीच भेटली पाहिजे किंवा तशीच भेटली पाहिजे. फक्त स्वप्न एकच होतं, जिच्यावरती प्रेम केलं ती मला मिळाली, बस. मला एवढंच हवं होतं. तर सर्वात मोठा प्रश्न की प्रपोज कोणी केलं? प्रपोज तुषारनी. नाही, मी नाही तुषारनी. केलेला. प्रपोज कोण हिनेच केलेला. काही प्रपोज काही हिनेच खोटं केलेला. एवढं खोटं नाही की बोलायचं. या एवढं गोष्टीवर खोटं. आमची खूप भांडण नाही झालेली नाही आहे. यांनी केलेलं आणि हा. सगळे प्रूफ आहे माझ्याकडे ह्यांनी प्रपोज सगळ्यांना प्रूफ काहीच माहिती नाहीये. आहे, या सगळ्यांना गोष्टीवरून माहिती. भरपूर आमचं झालेलं आहे असं काय भांडण. नसतं. पण प्रपोज फायनली हेच आहे का हिनेच केलेला. नाही हा. मी नाही केला तो. त्यांनी माझा नंबर शोधला, सगळ्यांना स्टोरी माहिती. तो माझ्या इथे आला आणि त्यांनी मला फोन केला, भेटलो आम्ही आणि मग प्रपोज केलं. पूर्ण सगळ्यांना चुकीचं आहे, माहिती. पूर्ण चुकीचं आहे. या गोष्टीवरून खूप आमची भांडण झाली. स्टार्टिंग डेज कसे होते ते आता तो स्टार्टिंग डेज म्हणजे आम्ही जेव्हा भेटलो तर डायरेक्ट आम्ही वाटतं कदाचित 8 वर्षानंतर भेटलो. 8 ते 10 वर्षानंतर. हा, 8 ते 10 वर्षानंतर भेटलो. मला माहिती नव्हतं का हिचा चेहरा कसा आहे आणि तिला पण माहिती नव्हतं माझा चेहरा कसा आहे. फक्त एकमेकांच्या शोधात होतो. पण असं नाही की पहिल्या भेटीतच एकदम म्हणजे फ्री झालो आम्ही, असं की एकदम अननोन नाही वाटलं. ते म्हणतात ना का देव वरूनच जोडी लावून देतात, त्या टाईपनी आमचं असं आम्ही एकमेकांच्या संपर्कात आलो आणि शेवटी प्रपोज हिनेच केला. मी नाही केलं. हे चुकीचं आहे. हे कट कर. तो खूप हेल्पफुल आहे, सगळ्यांना खूप हेल्प करतो आणि तो किती पण स्ट्रेसमध्ये असला तरी दाखवत नाही की मला एवढं टेन्शन आहे, मला हे. तो स्वतः सगळं हँडल करतो आणि माझ्या बाबतीत पण असंच आहे, मी किती त्याला काही हे सांगू दे हे ते, तो अजिबात दाखवत नाही. तो एवढं सगळं मॅनेज करतो की मला कधी कसं टेन्शन येत नाही. मला खूप आवडतं, सगळ्यांची हेल्प करतो तो. तुला काय अपेक्षा आहे की त्याने असं पुढे केलं पाहिजे? अजून काय चुका असतील त्याच्या? असं तर काय नाही त्याच्या चुका, फक्त एकच आहे की तो थोडंसं दुसऱ्यांचं पण ऐकून घे, की म्हणजे असं पण होऊ शकतं. त्याला वाटतं तसं तो करतो, दुसऱ्यांना जास्त सांगत नाही की असं व्हायला पाहिजे ते. पण मला असं वाटतं ते ऐकून घे, मग ते पण होईल त्याच्याकडून असं. तुला काय वाटतं? मला सायलीबद्दल जर चांगलं बोलायचं असेल तर भरपूर गोष्टी आहेत, पण त्याच्यातली एक गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त समजून घेणारी बायको मला भेटली. म्हणजे जास्त आर्ग्युमेंट्स नाही. जर तिला वाटते का हा थोडा स्ट्रेसफुल आहे तर कसं बोलायचं त्याच्याशी, हे तिला सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. आणि हेच इम्पॉर्टंट असतं, जेव्हा माणूस स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा समोरच्या माणसाशी कुठल्या लँग्वेजमध्ये बोलायचं, किती लेवलपर्यंत बोलायचं. मला असं वाटतं हे तिची दुसऱ्यांकडून तरी शिकायची, दुसऱ्यांना शिकवायची गरज आहे ही गोष्ट. म्हणून आतापर्यंत तर खूप चांगलं. आता बघूया पुढे काय होतं. पहिले बोलवलं कोणी होतं भेटायला? तुषारनी. त्यांनीच कॉल केला होता आणि त्यांनी मग प्रपोज पण त्यानेच केली. नाही, भेटायला मी बोलवलेलं, मी मान्य करतोय, पण प्रपोज हिनेच केलेला. आम्ही फर्स्ट भेटलेलो, मला तरी आठवतं, हिला आठवतं का माहिती नाही, आम्ही डोंबिवलीला भेटलेलो. मी स्वतः गेलेलो भेटायला, स्टेशनच्या बाहेरच भेटलेलो. तेव्हा हिच्यासोबत 1-2 मैत्रिणी आलेल्या, मला हे पण आठवतंय. मग आम्ही मैत्रिणी आल्यानंतर तिचे मैत्रिणी पण खूप स्मार्ट होते. त्यांनी आम्हाला खूप स्पेस दिला, बाबा तुम्ही बोला, आता एवढ्या वर्षापासून भेटले. ऐकते ना काय बोलते. आणि नेहा पण होते का त्याच्यात? हा, पूर्वा आणि नेहा होते. तर पूर्ण व्हिडिओ पूर्वाला पण पुरा अगोदर समजेल. पूर्वा ऐक काय बोलते लाईफ मध्ये अप्स अँड डाऊन. जर अप्स असेल तर एकच गोष्ट आहे का आता आमचं जे सॉन्ग झालं हो ना माझी राणी, हा आमच्यातला सगळ्यात मोठा पॉइंट आहे. का लाईफ मध्ये काहीतरी त्याच्यामध्ये सायलीने खूप मेहनत केली त्या गोष्टीमध्ये. तर मला असं वाटतं तो खूप अप पॉइंट आहे आमच्यासाठी. आणि डाऊन पॉइंट बोलायला गेलं तर आता सध्या तरी नाहीये डाऊन पॉइंट, आला नाहीये. पण जर आला तर नक्की आम्ही तुम्हाला शेअर करूया. फॅमिलीसाठी काय सांगणार? फॅमिलीसाठी जर हिच्या फॅमिलीसाठी सांगेल तर हिची फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. आणि आमचं लव्ह मॅरेज आहे. कास्टचा थोडा डिफरन्स आहे. हिच्याकडे थोडी पद्धत वेगळी आहे, माझ्याकडे थोडी पद्धत वेगळी आहे. पण
तरी देखील आम्ही एकमेकांना खूप खूप इझिली समजून दोन्ही घेतलं. फॅमिलींनी हां, समजून घेतलं. म्हणून दोन्ही फॅमिली इक्वल क्वालिटीच्या आहेत. त्याच्यामुळे अजूनपर्यंत तो प्रॉब्लेम नाही आला आम्हाला. आणि मम्मी पप्पांमुळे खूप सगळं असं वाटतं इझी झालं. मेन पप्पांमुळे त्यांनी खूप सपोर्ट केला. असं तर आतापर्यंत सगळं व्यवस्थित चाललंय. आता बघू पुढे काय काय होतं. एकमेकांच्या अशा गोष्टी जे दोघांना खूप आवडतात. मला एकच गोष्ट ती आवडते का ती जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो मी, तिला लगेच कळतं. बाकी कोणाला कळत नाही का स्ट्रेसमध्ये. आणि स्ट्रेसमध्ये असं तिला कळल्यानंतर ती मला त्या लँग्वेजमध्ये राहते. म्हणजे त्याच बाबा याला कसं मी हँडल करू शकतो. ती त्या पद्धतीने वागते. म्हणून ही गोष्ट मला खूप आवडते तिची. आणि मला आवडतं तो की मी तेच आधीपासून तेच बोलायचे, किती पण तो टेन्शनमध्ये असू दे, ते चेहऱ्यावर कधीच दिसत नाही. आणि दिसतं ते पण तो कधी मला सांगतो किंवा बोलत असताना मला कळतं. पण तो असं दाखवत नाही की मला एवढा स्ट्रेस आहे. कितीही काही असू दे, मला ते खूप आवडतं की तो सगळं स्वतः हँडल करतो कुठली पण गोष्ट. जर मला फर्स्ट सॉन्ग बद्दल सांगा तुमचं, हे कसं प्लॅन केलं तुम्ही? ॲक्च्युली फर्स्ट सॉन्ग हा आम्ही या इंटेन्शननी केलाच नव्हता. आम्हाला जस्ट असं नॉर्मल करायचं होतं. कारण हिला या फील्डमध्ये भरपूर इंटरेस्ट आहे आणि माझी फील्ड तर पूर्ण वेगळी आहे. पण ऑब्व्हियसली जर हिला त्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे तर माझा पण रोल यायला पाहिजे. म्हणून हिने मला भरपूर गोष्टी समजवल्या आणि मग मी ते केल्या आणि तो फर्स्ट सॉन्ग झाला. आणि ते जेवढं आम्ही टार्गेट ठेवलेलं का आमचा फर्स्ट सॉन्ग आम्हाला फक्त मिनिमम 2000 व्ह्यूज हवे होते. पण आता ते व्ह्यूज कदाचित आता येणाऱ्या या कमिंग वीक्समध्ये 1 लाख क्रॉस करू शकतात अशी आमची अपेक्षा आहे. आणि जेवढे कमेंट्स मी वाचले तर त्यांना पण भरपूर गोष्टी आमच्याकडून अपेक्षा आहे आता. तर तुम्ही ब्लॉग बनवायला पाहिजे, तुम्ही काहीतरी अजून रील स्टार व्हायला पाहिजे. पण अजून ठरवलं नाही आम्ही का काय कसं करायचं. पण आता बघू, सायलीवरती आहे सगळं, काय बोलते ती. नक्की बनव नक्की. तुम्ही दुसरं सॉन्ग काढणार आहे तुमच्यावर अजून? दुसरं सॉन्ग काढायचं अजून आम्ही ठरवलं तर नाहीये. पण पब्लिकची खूप डिमांड आहे का दुसरं सॉन्ग यायला हवं. पण बघू याच्यावरती. कोणी आम्हाला रिक्वेस्ट केली तर आम्ही त्यांच्या इथे पण करू शकतो नक्की. हां, तर रिक्वेस्ट तर भरपूर चालली आहे. आता आमचे फ्रेंड सर्कलमध्ये तर सगळे तेच बोलतात आहे का तुमचं ज्या पद्धतीने व्हिडिओ झाला त्या पद्धतीने असं वाटत नाहीये का हा फर्स्ट सॉन्ग आहे. एवढं प्रॉपर झालं. सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज झाल्या. लोकांना खूप आवडली जी आम्ही केली जी होती. स्टोरी ठरवली त्या स्टोरीमुळे ते खूप इम्पॅक्ट पडला. म्हणून या सगळ्या गोष्टी खूप आवडल्या. आता आपण पुढचं प्लॅन कसं करायचं सगळं आतापर्यंत सगळं व्यवस्थित झालंय. लग्न आमचं खूप चांगलं झालंय. आम्ही खूप चांगले रील्स बनवलेले आहेत. तुम्ही नक्की इंस्टाला फॉलो करा. बघा, तुम्हाला खूप आवडेल. चार्ली इंस्टाग्राम अकाउंटला जावा, सबस्क्राईब करा. युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा. तुम्हाला खूप आवडेल.